श्री स्वामी समर्थ. सिंह राशी 6 ते 12 जुलै साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. हा आठवडा सिंह राशीच्या व्यक्तींसाठी कोणते नवीन बदल घेऊन येणार आहे? करिअरमध्ये प्रगतीची मोठी संधी मिळेल का? व्यवसायात नवीन करार आणि आर्थिक लाभाचे योग आहेत का? कुटुंबातील वातावरण अधिक आनंदी आणि समाधानकारक राहील का? प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल का? विद्यार्थ्यांना आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना मेहनतीचे अपेक्षित फळ मिळेल का? आरोग्याची स्थिती कशी राहील? प्रवासाचे योग लाभदायक ठरतील का? आध्यात्मिक जीवनात कोणते शुभ संकेत मिळतील आणि या आठवड्यात कोणते उपाय केल्यास भाग्याची साथ अधिक मजबूत होईल? या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे जाणून घेण्यासाठी पाहूया सिंह राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा आठवडा सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आत्मविश्वास, नेतृत्व क्षमता आणि प्रगतीच्या नवीन संधी घेऊन येण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून मनात असलेल्या योजना प्रत्यक्षात आणण्याची योग्य वेळ मिळू शकते. ग्रहस्थिती तुमच्या मेहनतीला योग्य दिशा देईल, मात्र यश टिकवून ठेवण्यासाठी संयम आणि नम्रता तितकीच महत्त्वाची ठरेल. काही नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागू शकतात, पण त्यातून भविष्यात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. करिअर, व्यवसाय, आर्थिक व्यवहार, कौटुंबिक जीवन, प्रेमसंबंध, शिक्षण, आरोग्य, प्रवास आणि आध्यात्मिक जीवन या सर्व क्षेत्रांमध्ये संतुलित दृष्टिकोन ठेवला तर हा आठवडा अनेक आनंददायी अनुभव देणारा ठरेल. करिअर व व्यवसाय. या आठवड्यात करिअरमध्ये तुमच्या कौशल्याला योग्य संधी मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकारी तुमच्या निर्णयक्षमतेवर विश्वास ठेवतील आणि महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तुमच्याकडे सोपवल्या जाऊ शकतात. कार्यालयातील बैठका, सादरीकरणे किंवा नवीन प्रकल्पांमध्ये तुमची कामगिरी प्रभावी राहील. अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होऊन त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागतील. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, नवीन करार आणि अपेक्षेपेक्षा अधिक नफा मिळण्याची शक्यता आहे. मार्केटिंग, ऑनलाईन व्यवसाय किंवा नवीन शाखा सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. भागीदारीत काम करताना पारदर्शकता आणि विश्वास कायम ठेवा. कोणताही मोठा आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेताना सर्व बाजूंचा सखोल विचार करणे हिताचे राहील. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा मजबूत आणि समाधानकारक ठरू शकतो. उत्पन्न वाढण्याचे संकेत आहेत. पूर्वी अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. तसेच मालमत्ता किंवा वाहनासंबंधी काही सकारात्मक घडामोडी घडू शकतात. खर्च वाढण्याची शक्यता असली तरी तो प्रामुख्याने कुटुंब, व्यवसाय किंवा भविष्यातील नियोजनासाठी असेल. बचतीवर विशेष लक्ष द्या आणि अनावश्यक खर्च टाळा. आर्थिक व्यवहारात कागदपत्रांची पडताळणी करा. दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करणाऱ्यांसाठी योग्य व्यक्तीचा सल्ला लाभदायक ठरेल. कर्ज कमी करण्यासाठीही हा आठवडा अनुकूल ठरू शकतो. कौटुंबिक जीवन. घरातील वातावरण आनंदी, प्रेमळ आणि उत्साही राहील. कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर विश्वास आणि सहकार्य वाढेल. अनेक दिवसांपासून सुरू असलेले मतभेद दूर होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला आणि आशीर्वाद तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरेल. मुलांच्या शिक्षणात किंवा करिअरमध्ये एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. घरात धार्मिक कार्य, वाढदिवस किंवा इतर शुभ समारंभाचे आयोजन होण्याची शक्यता आहे. नातेवाईकांशी संबंध अधिक दृढ होतील. कुटुंबासोबत घालवलेला वेळ मानसिक समाधान आणि नवीन ऊर्जा देईल. प्रेमसंबंध व वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधात विश्वास, जिव्हाळा आणि समजूतदारपणा वाढेल. जोडीदारासोबत भविष्यासंदर्भात महत्त्वाच्या चर्चा होऊ शकतात. गैरसमज दूर होऊन नात्यातील गोडवा वाढेल. विवाहित व्यक्तींना जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. अविवाहित व्यक्तींना योग्य जोडीदार मिळण्याचे संकेत आहेत. जोडीदारासोबत छोटा प्रवास, एकत्र खरेदी किंवा एखादा विशेष क्षण नात्यात अधिक आनंद निर्माण करेल. रागावर नियंत्रण ठेवून शांतपणे संवाद साधल्यास नाते अधिक दृढ होईल. आरोग्य. आरोग्य चांगले राहण्याची शक्यता आहे, पण सततच्या धावपळीमुळे थकवा जाणवू शकतो. पुरेशी झोप, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम याकडे विशेष लक्ष द्या. पचनाशी संबंधित किरकोळ त्रास होऊ शकतो, त्यामुळे तेलकट आणि मसालेदार पदार्थ कमी खा. योग, प्राणायाम आणि ध्यान यामुळे मानसिक तणाव कमी होईल. नियमित आरोग्य तपासणी आणि वेळेवर औषधे घेण्याकडे दुर्लक्ष करू नका. पुरेसे पाणी प्या आणि विश्रांतीसाठी वेळ काढा. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचे फळ देणारा ठरेल. अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि कठीण विषय समजून घेणे सोपे जाईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना आत्मविश्वास वाढेल. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःचे सातत्य यामुळे चांगले परिणाम मिळू शकतात. उच्च शिक्षणासाठी अर्ज करणाऱ्यांना सकारात्मक बातमी मिळण्याची शक्यता आहे. वेळेचे योग्य नियोजन आणि नियमित सराव केल्यास अपेक्षित यश नक्कीच मिळेल. प्रवास. या आठवड्यात व्यवसाय, नोकरी किंवा कौटुंबिक कारणांसाठी प्रवासाचा योग आहे. काहींसाठी धार्मिक किंवा पर्यटनाचा प्रवासही घडू शकतो.
प्रवासातून नवीन संधी, नवीन अनुभव आणि उपयुक्त ओळखी मिळतील. वाहन चालवताना नियमांचे पालन करा. आवश्यक कागदपत्रे, आर्थिक व्यवहार आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. योग्य नियोजन करून केलेला प्रवास लाभदायक ठरेल. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात तुमची आध्यात्मिक जाणीव अधिक प्रबळ होईल. देवपूजा, ध्यान, जप आणि नामस्मरण यामध्ये मन रमू शकते. एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची किंवा मंदिरात दर्शन घेण्याची संधी मिळू शकते. गरजू व्यक्तींना मदत केल्यामुळे मानसिक समाधान आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल. आध्यात्मिक साधनेमुळे मनातील अस्थिरता कमी होईल आणि आत्मविश्वास वाढेल. ईश्वरावरील श्रद्धा तुम्हाला योग्य निर्णय घेण्यासाठी प्रेरणा देईल. उपाय. दररोज सकाळी उगवत्या सूर्याला तांब्याच्या लोट्यातून जल अर्पण करा आणि ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करा. श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. रविवारी गूळ आणि गहू दान करणे शुभ राहील. घरात सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा लावा. वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर करा आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन दिवसाची सुरुवात करा. एकूण हा आठवडा सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आत्मविश्वास, प्रगती आणि नवीन संधींचा ठरू शकतो. मेहनत, योग्य नियोजन आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या बळावर अनेक महत्त्वाची उद्दिष्टे पूर्ण होतील. आर्थिक, कौटुंबिक आणि व्यावसायिक क्षेत्रात समाधान मिळेल. संयम आणि नम्रता कायम ठेवून पुढे गेल्यास हा आठवडा आनंददायी, यशस्वी आणि प्रेरणादायी ठरेल. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा धैर्य, आत्मविश्वास आणि योग्य निर्णय क्षमता यांच्या जोरावर पुढे जाण्याचा ठरू शकतो. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची तयारी ठेवल्यास अनेक चांगल्या संधी तुमच्या दारात येऊ शकतात. कुटुंबातील सहकार्य, आर्थिक बाबींमधील स्थिरता आणि कामाच्या ठिकाणी मिळणारे कौतुक यामुळे मनोबल उंचावेल. घाईगडबड न करता प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेतल्यास अपेक्षेपेक्षा अधिक चांगले परिणाम मिळू शकतात. सकारात्मक विचार, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि ईश्वरावरील श्रद्धा यांच्या बळावर हा संपूर्ण आठवडा आनंद, समाधान आणि यशाची अनुभूती देणारा ठरू शकतो. धन्यवाद.